CES 2026मध्ये लास वेगासला काही गोष्टी मी रेकॉर्ड केल्या आहेत. ही पूर्ण वॉल म्हणजे डिस्प्ले आहे. इथं कॅमेरावरनं तुमचं एज आणि ब्रेनची हेल्थ सांगतात आहे. हा मुलगा जो उभा आहे त्याला ते सांगतात की तुम्ही एक सॅड फेस करा, एक हॅप्पी फेस करा, 3-4 एक्सप्रेशन्स करायला लावतात आणि लगेच आयडेंटिफाय करतात की तुमचं एज काय आहे. पॅनासॉनिकचा हा बूथ आहे की ब्रेन हेल्थ प्लस तुमचं एज हा कॅमेरा डिटेक्ट करतो. घरच्या घरी जर गोल्फ खेळायचं असेल तर असं लावा. वरती सगळे मेजरमेंट्स आहेत आणि ॲक्च्युअल बॉल घ्यायचा. घरी एवढीच जागा लागेल आणि गोल्फ कोर्सची गरज नाही. हा बघा त्यांनी मारलं आहे. व्हर्च्युअल रिॲलिटी हे आहेत की त्याने कुठे मारला, कुठे गेला, बॉल स्पीड काय आहे, क्लब स्पीड काय. परत एकदा तो जिथे पोहोचला आहे तिथून परत पुढे नेतो आहे. हे जॉन डिअरचं ॲग्रिकल्चरल इक्विपमेंट आहे. आपल्याकडे कसं ट्रॅक्टर असतं आणि मग त्याला पुढे हार्वेस्टिंगसाठी वगैरे काही लागलं असतं. बा ही ड्रायव्हरची केबिन आहे. मोस्टली सगळ्या डेव्हलप नेशनमध्ये असं याचं चाकच माझ्यापेक्षा जास्त उंच आहे. जवळजवळ 7-8 फुटाचं चाक आहे आणि हे खूप कॉमन इक्विपमेंट असतं. जे कॉर्पोरेट शेती वगैरे करतात ते हे वापरतात. ही झुक्सची ऑटोनॉमस ड्रायव्हिंग व्हेकल आहे. लोक आत बसले आहेत. त्याला ड्रायव्हरची जागाच नाही आहे. आता झुक्स ॲमेझॉन ओन करतं, म्हणजे आता ॲमेझॉन कंपनी आहे. एक जेट बाईक आहे आणि सिंगल पर्सन बसू शकतो. 20 मिनटं विदाऊट एनी लायसन्स 15 फुटावर हे उडतं. आणि US मध्ये आता हे लॉन्च करतात आहे रिक्रिएशनसाठी आणि जवळपास कुठेतरी तुमच्या फार्ममध्ये इकडे तिकडे जायचं असेल तर ते वापरणार आहे. Spot is a mobile robot. That means Spot can work right alongside. एक रोबोट आहे जे माणसं काम करतात ते रोबोट करू शकतो. At the end of the robotic arm, Spot has a 4K inspection camera that allows closer त्याच्याकडे कॅमेरा वगैरे सगळं आहे ज्याच्यामुळे तो एक्झॅक्टली त्याच जागी काम करतो जिथे सांगितलं आहे. So Spot gets that image, sends it to our AI inspection server, and then our system analyzes whether the parts were installed. वर्कर्सच्या ऐवजी हे वापरण्यात असं ती कल्पना आहे. Up on the screen. गाडीतलं हे गाडी आहे ही ॲक्च्युली आणि त्या गाडीत घर आहे आणि हा जो साईडचा भाग आहे ड्रॉइंग रूम तो फोल्डेबल आहे. तो आत येतो आणि जेव्हा नॉर्मल बससारखी तेव्हा जी बस होते तेव्हा ते आत असतं. गाडीमध्ये सगळंच आहे, म्हणजे सगळं फर्निचर त्यांनी दिलं आहे जे काही लागतं ते. आत गेल्यानंतर इकडे हँडवॉश, वॉशिंग मशीन, हे बाथरूम आणि पुढे गेल्यानंतर ही बेडरूम. अशी ही पूर्ण बाहेरनं ही गाडी अशी दिसते. हा जो उजव्या बाजूला आलेला भाग जो आहे तो आत जातो, फोल्डिंग आहे.